साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसलेंच्या 432व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण आज इथे आलेलो आहोत. उद्या एक असंही झालेलं आहे का उद्या छत्रपतींचे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांचा बलिदान मास पण आहे, दिवस पण आहे. उद्या श्रद्धांजली पण आहे आणि आदरांजली पण आहे. कसं बघायचं याकडे, काय सांगता? नाही, ह्या कारणास्तव आमच्या जयंती महोत्सव समितीने असं ठरवलं आहे की ही जयंती आपण 23 वर्षापासून साजरी करत आहोत. ही जयंती बलिदान दिवस आल्यामुळे उद्या 18 तारखेला ही जयंती आपण धूमधडाक्यात न साजरी करता फक्त अभिवादन करून साजरी करतो. आज तुम्ही पाहिलं, आपण आज दीप महोत्सव करतो. इथे दरवर्षी हजारो दिवे लागतात इथे, पण एक प्राथमिक स्तरावर काही दिवे लावले आणि अभिवादन पूर्वसंध्येला आपण केलेलं आहे. साहेब, आपण आता इथं आलेलो आहोत. आपण स्वतः गडीवरून आज आपण गडीवर आहोत, जिथून भोसले घराण्याची सुरुवात झाली. आज आपण तिथे उभे आहोत. उद्या शहाजीराजांना आपण मानवंदना देणार आहोत. वाद नाही, पण आज आपण गडीवर आहात, माझ्याबरोबर आपणही आहात. आपलं मोठं योगदान आहे. स्मारक समितीवर आपण आहात, सरकारकडनं आपली नियुक्ती आहे. आजूबाजूचा जर परिसर बघितला, काय वाटतं? नाही, काही गोष्टीत खंत आहे जरूर, पण आम्ही जे काही उभं केलेलं आहे, समजा हे 2003 पासून हे आंदोलन चालू केलेलं आहे. आज 2026 आहे. इथं अक्षरशः गावचे लोक तांब्या घेऊन सकाळी पूजा करायला यायचे नाही, प्रांतविधीसाठी आहे. हा. तर ते सगळं करत अनेक आंदोलनं करत, अनेक केसेस दाखल करत हे आपण उभारलेलं आहे. भारतातला हा पहिला पुतळा आहे ह्या जागेचा, स्वराज्य संकल्प शहाजी महाराज साहेबांचा. आणि आम्ही समाधानी आहोत. पण याच्यात त्रुटी भरपूर आहे. तुम्ही जे काही सांगताय ते हे आम्हाला मान्य आहे, पण आम्ही हे संघर्षातून, छावा संघटनेच्या माध्यमातून हे उभं केलं असल्यामुळं आम्ही समाधानी आहोत. साहेब, पण आज जर आपण बघितलं, उद्या महाराजांची जयंती आहे, एकाची जयंती आहे, एकांची पुण्यतिथी आहे. इथे जर आज आपण बघितलं, सरकारतर्फे काही सुविधा नाहीयेत. कसं वाटतंय? नाही, आणि खंत वाटतेच ना. मग आता ते जसं आता ठरवलंय की काही जे लोक पदसिद्ध अध्यक्ष आहेत ते बोलायचं नव्हतं, पण तो विषय येतोच ना. ज्यांचे अधिकार आहे, कलेक्टर साहेब असतील, जे असतील, त्यांनी चक्कर मारायला पाहिजे. पूर्वसंध्येला त्यांनी काय तयारी करायला ते झालं नाही. पण तरी पण जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदाराला सूचना दिल्या आणि काल बैठक झाली. आणि उद्याचं जे जयंतीचं नियोजन आहे त्या बैठकीत आम्ही झालो. उद्याचं जे जयंतीचं नियोजन आहे, उद्या संध्याकाळी जो आपला कार्यक्रम होणार आहे अभिवादनाचा, त्या संदर्भात त्यांनी सूचना दिल्यामुळं सर, जयंतीला इनमीन 8-10 तास राहिले. 8-10 तासात आपण काय नियोजन करणार आणि काय होणार? छत्रपती शिवरायांची जयंती असतील त्यावेळेस 8 दिवस पहिले तयारीला सुरुवात होते. आणि ज्यांनी छत्रपतीला जन्माला घातलं, ज्यांच्या याच्यातून, डोक्यातून ही स्वराज्याची संकल्पना पुढे आली, त्यांच्या जयंतीला ही अशी परिस्थिती आहे. नाही, हे तुम्ही जे खंत सांगता, मग आम्ही दूरदृष्टी ठेवून काय केलं आहे की ही जयंती साजरी करत असताना शासनाकडून आपण मान्यता घेतली. 23ला मान्यता मिळाली आपल्याला की शासनाने मान्यता दिली स्वराज्य संकल्प शहाजीराजे जयंतीला. कुठं? फक्त जिल्ह्यावर. मग आम्ही जिल्ह्यावर काय प्रयत्न केला की ही जयंती पूर्ण विद्यापीठात होते. उद्या जी जयंती आहे विद्यापीठात होईल, सर्व कॉलेजला होईल, सर्व शाळेत होईल. हा दूरदृष्टी फक्त यांच्या जयंतीला आपण करून घेतलेला आहे. कारण आपण आपली धूमधडाक्यात करतात, कोलो लोक कशा पद्धती डीजे वगैरे हा प्रकार आहे. पण आपली जयंती, शहाजीराजेची एकमेव जयंती अशी आहे की व्याख्यानासहित निबंधाची स्पर्धा, हे सगळं कॉलेज विद्यापीठात सगळं साजरी होतात. त्यामुळे आम्ही ह्या विषयावर आम्ही उद्या समाधानी आहोत. सरकारी जयंती होतीये. उद्या सरकारतर्फे शहाजीराजांना मानवंदना करण्यासाठी कोण येणार? नाही, जिल्हाधिकारी स्वतः मागच्या वर्षापासून राहतात, त्यापूर्वी पण येतात. तहसीलदार इथं राहतात. कारण जिल्हाधिकारी ह्या स्मारकाच्या नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष आहे. आज सल्लागार समितीचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत. तर अपेक्षा उद्या ते सगळे येतील. आणि आम्ही हे ठरवलेलं आहे, कोणी येऊ न येऊ, 23 वर्षापासून आम्ही जयंती साजरी करतो. 2 वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षापासून महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग आपल्यासोबत आला आहे. ते सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतायत. पण ह्या वेळेस महाराजांचा बलिदान दिवस आला, संभाजीराजांचा, म्हणून महाराष्ट्र शासनाने तो उद्या सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला असून येणाऱ्या काळात काही करतो. पण एक आज नवीन गोष्ट आहे,
दाते पाटील आपण सांगतो इथे, तुम्ही जे विचारलं नाही तरी आम्ही सांगतोय, कर्नाटकमध्ये शहाजीराजांची समाधी आहे, Yes, yes. तिथं त्यांचं स्मारक होत आहे आणि आम्हाला तिथं निमंत्रण आलंय. निमंत्रण ऑफिशियली निमंत्रण आलं. मराठा डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष आपल्या समाजाचे लोक, ते 29 तारखेला जयंती तिथं करतात. 29 तारखेला 29 मार्चला त्या जयंतीचं आम्हाला निमंत्रण आलं आणि जे काही आपण इथं उभं केलंय, भारतातला पहिला पुतळा वगैरे, त्या लोकांची इच्छा आहे की तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करा. स्मारक कसं असेल त्या संदर्भात आपण तिथं आपण जे काही केलं प्रयत्न करणार आहोत की चांगलं लवकरात लवकर. हे कसं आहे, हे सिस्टममध्ये आणलं तरच लवकर होईल, नाही तर मराठा डेव्हलपमेंट बोर्ड असून मी काही होता येणार नाही. कारण तिथलची जागा ही केंद्रीय पुरातत्व विभागाची ताब्यात आहे. त्याच्या आजूबाजूची आपल्याला जागा घ्यावं लागेल. जसं इथलचे अध्यक्ष कलेक्टर आहे, हे सिस्टममध्ये आणल्याशिवाय कोणतंच काम लवकर होणार नाही. त्या सूचना आपण तिथं शहाजी राजांकडे स्वराज्याचे संकल्पक म्हणून सनी बघितल्या जात आहे. पण आपण जर बघितलं ना, आपण जसा उल्लेख केला, हा संपूर्ण भारतवर्षातला पहिला पुतळा आहे महाराजांचा, राजांचा. आपण जर भरपूर ठिकाणी बघितलं तर छत्रपती जे आहेत शिवाजी महाराजांबरोबर राजांबरोबर जिजाऊंचे पुतळे, महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर सावित्रीबाईंचा पुतळा आहे. आपल्याला हे जोडीने बघायला भेटतील. भविष्यात शहाजी राजांबरोबर जिजाईंचा पुतळा आपल्याला बघायला मिळणार का, काय वाटतं? नाही, त्यासाठीच आम्ही आता संकल्प असाच केलेला आहे. आम्ही सर्व जयंती महोत्सव समितीच्या सर्व शिवभक्तांनी जिथे जिथे सध्या आता जिजाऊंचा पुतळा आहे त्याच्या बाजूला शहाजीराजांचा पुतळा असेल तर अतिउत्तम. आणि हेच जोडपं तुम्हाला दिसायला पाहिजे की यांच्याच मुलाने, म्हणजे लोक काही छत्रपती तर मोठे आहेत, दुमतच नाही, पण यांच्या आई वडिलांनी त्यांच्या पाठीमागे छत्रपती तयार करण्यासाठी काय त्याग केला, नेमकी कोणती योजना आखली, म्हणून स्वराज्याचं पहिलं आपलं तोरण बांधलं गेलं. या सगळ्या गोष्टी तुम्ही जसं म्हणतात, शहाजीराजे जिजाऊ असे दिसले, आई वडील दिसले तरच पोरग त्या पद्धतीने तयार होतं आणि हीच प्रेरणा येणाऱ्या काळात राहील असे आम्ही प्रयत्न करू. चव्हाण साहेब, एक खंत आहे. हम्म. काय झालंय आता, तुम्ही बघितलं, मी बघितलं, 1ली ते 4थी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज एक पॅरेग्राफ मध्ये शिकवल्या जातात. आता त्याच्यात काही NCERTच्या पुस्तकात काही बदल झाले, पण शहाजीराजे जिजाऊ कुठे शिकवल्याच जात नाही. काय वाटतं, नाही या बाबतीत काहीतरी व्हायला पाहिजे असं वाटत नाही का? नाही, वाटतं ना. हे कसं आहे, हे वाटून काहीच होत नाही. लोकांना वाटलं, मला वाटलं, दाते पाटलाला वाटलं की तुम्हाला वाटलं, हे संघटनेला ज्यावेळेस वाटतं, संघटना त्याच्यावर रात्रदिवस अनेक वर्ष काम करतात. त्याचं जिजाऊंचं आहे. मराठा सेवा संघाने जिजाऊंचा विषय घेतला. आज सगळीकडे जिजाऊंचे पुतळे काही प्रमाणात ईशात चालू तरी झालेलं आहे. शहाजीराजांचं वडील कोण आहे हे तर माहीतच नव्हतं, कोणालाच माहीत नव्हतं. आपण हा विषय घेतला. आपण इथे 94 पासून येतो, 97 पासून आंदोलन करतो आणि ही जयंती 2003 पासून आपण करतोय. त्याच्या पहिले जयंतीचा उल्लेखच नव्हता. आणि ह्याबरोबर आज इथं सांगाल की जे बलिदान दिवस आहे छत्रपती संभाजीराजांचा, त्यांची जयंती सुद्धा छावा मराठा संघटनेने 97ला संभाजीनगरला आपण चालू केली. हीच आता राज्यभर होते. आता आपण स्वतःहून दिल्लीला जयंती करतो छत्रपती संभाजीराजांचं 4थं वर्ष आता आहेच. हे कसं असतं, तुम्ही जसं म्हणताय, खंत आम्हालाही वाटते जाते पाटलाला, पण ज्यावेळेस तुम्हाला स्वतःहून पुढं आणि काही वर्ष सातत्य ठेवून काम केलं, निस्वार्थपणे काम केलं, तर ते समाज स्वीकारतो. आम्ही संभाजीराजांच्या जयंतीमुळे पाहिलं. शहाजीराजांचा पहिला पुतळा इथं उभा राहिला. पुण्याला पिंपरी चिंचवडला दुसरा पुतळा उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर शहाजीराजांचा त्यांची तिथं भेट झाली होती. आणि आता अनेक ठिकाणी चौक होऊ राहिले, काही ठिकाणी मागण्या शहाजीराजांच्या पुतळ्या होऊ राहिल्या. पण तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा आज विचारला आहे, जिथं जिजाऊ आहे तिथं शहाजीराजांचा पुतळा भविष्यात करण्याचा सर्व मराठा संघटनाचा किंवा शिवप्रेमींचा आमचा हा प्रयत्न राहील. उद्या स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंची जयंती आहे. स्वराज्याच्या धाकले धनी संभाजीराजांचा बलिदान दिन आहे. दोन्हींच्या याचा उद्या संगम आहे. एक आनंदाचा क्षण आहे, एक दुःखाचा क्षण आहे. सर्व जनतेला याबाबत काय आव्हान करणार, काय सांगणार? आम्ही तारखेला मानणारे लोक आहोत, पण आम्ही शिवभक्त म्हणून तारखेला मानतो, पण काही भक्त शिवभक्त हे तिथीला मानणारे पण आहे. आणि हे तिथीप्रमाणे उद्या छत्रपती संभाजीराजांचा बलिदान दिवस आहे. जिथं आनंद आहे तिथं दुःख पण आहे. म्हणून आम्ही ही जयंती ह्यावेळेस आम्ही साधेप्रमाणे, अत्यंत साधेप्रमाणे, फक्त अभिवादन जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो रद्द केलेला आहे. जयंती करणार, अभिवादन करणार, त्यांच्या इतिहासाला उजाळा देणार, आणि पुन्हा ज्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्यावेळेस अजून व्याख्यान देणार. आणि जे काही आमचं नियोजन आहे, आत्ताचं नियोजन आम्ही काय केलेलं आहे, जयंतीचं जे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्यावेळेस
जे आपले मुलं MPSCचे किंवा UPSC पास झालेले कोणत्याही समाजाचे असो, कोणत्याही समाजाचे, कोणत्याही धर्माचे असो, त्यांचा इथं येऊन आपण सत्कार करणार आहोत. आणि ही जागा अत्यंत फार महत्त्वाची आहे शिवभक्तांना, प्रेरणादायी ही. इथं संध्याकाळी आले ना आपण लोक कधी, तो अत्यंत इथं पाय निघावं असं वाटत नाही, इतकी पवित्र जागा इथं आपल्याला आहे. याच्या पाठीमागच आपलं आत्ता या स्मारकाच्या पाठीमागं 2.5 एकरमध्ये जे 13.5 कोटीचं आपलं काम चालू आहे. ते कोणतं काम चालू आहे? 2004 आणि 2005 मध्ये आपण उत्खनन केलेलं आहे. आपण म्हणजे राज्य पुरातत्व विभागाने केलेलं आहे. आम्ही इथं पूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं म्हणून सगळं माहिती आहे. त्या ज्या 22 रूम सापडलेल्या पाया, त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी 13.5 कोटीचं काम चालू. पूर्ण डोम 2 एकरमध्ये आपण टाकतोय. कारण अनेक वर्ष ते उत्खनन केलं, वारा पाऊस आला का ते परत जसे वाहतं. म्हणून आपण ह्यावेळेस तो डोम उभा करणार. आणि इथं मिटिंग घेण्यासाठी मी आज आठवणीने सांगेल की अमित देशमुख आले होते, सांस्कृतिक मंत्री होते. आम्ही त्यांना लातूरला जाऊन विनंती केली होती अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून. ते म्हणे एवढं पवित्र काम होत असेल आपलं तर ते, आणि त्यांनी वेळोवेळी येऊन मिटिंग घेतली, सगळी पाहणी केली. आणि त्यांना आम्ही मागणी केली होती असाच एक पुतळा महाराष्ट्र शासनातर्फे आपण कर्नाटक गव्हर्नमेंटला भेट द्यावा. कारण कर्नाटक गव्हर्नमेंटला जिथं समाधी आहे तिथं पुतळा नाही आहे. तर ते मागणी सुद्धा मान्य केली. आता त्याचा पाठपुरावा आपण करूया. आता उद्या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते पदसिद्ध अध्यक्ष जे आहेत ते पालकमंत्री आहेत. छत्रपती संभाजीनगरला खूप वर्षानंतर पालकमंत्री पद लाभलेलं आहे. माझ्या माहितीस्तव हे तिसरे पालकमंत्री आपल्याकडे आहेत. स्वतः शिवसेनेचे पालकमंत्री आहे. जय भवानी जय शिवाजी करत करत पालकमंत्री झालेत. उद्या त्यांनी यावं आणि राजांना समोर नतमस्तक व्हावं असं वाटतंय का? नाही, 100% वाटतंय. आमचे पालकमंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब आहेत. आपल्या समितीच्या वतीचे मी स्वतः दाते पाटील आणि बाकीचे शिवप्रेमी त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं आहे पदसिद्ध अध्यक्षांना की उद्या तुम्ही या, अभिवादन या. आणि त्यांच्याकडून आमच्या काही छोट्या अपेक्षा आहे. एक बैठक घेतली आपली त्यांच्या अध्यक्षतेत. या स्मारकाची पहिले पाहणी करायला पाहिजे त्यांनी, आणि एक बैठक घेतली आणि थोडासा निधी, एक 5 कोटी रुपयाचा निधी आम्हाला आत्ता आवश्यक आहे. कशासाठी? DPR प्लॅनसाठी. DPR प्लॅन तयार केल्यानंतर कोणती संस्थांनी तो नकाशा काढायचा, एक संस्था तिथे 5 कोटी आम्हाला फार झाले. आणि हे त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहे. आणि हे अपेक्षा याच्यासाठी छत्रपती तुम्ही जसं म्हणले शिवसेना भगवा आमका जय भवानी जय शिवाजी, अरे ह्यांना मानणारे तुम्ही पालकमंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं ते तुम्हाला खिशातून पैसे टाकायचे नाही आहे, तुम्हाला फक्त तोंडातून वाफ काढायची आहे. आणि तेवढी तुम्ही तोंडातून वाफ काढली, बोलले तर महाराजांचं स्मारक होईल. ही आमची सारी अपेक्षा त्यांच्याकडून राहणार आहे. हे होते आपल्या बरोबर चव्हाण साहेब, किशोर चव्हाण आहेत. आपण उभे आहोत भोसले घराण्याच्या गढीवर उभे आहोत. भोसले घराण्याचं नाव संपूर्ण जगात ज्याला माहित नाही असा एकही भारतीय शोधूनही सापडणार नाहीत. ज्यांनी स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम ज्यांच्या डोक्यात आली आणि ज्यांनी सत्यात उतरायसाठी आपल्या स्वतःच्या पत्नीला म्हणजे जिजाऊंना पुढे केलं, त्याची सर्व जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर टाकली ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या पावनभूमीत आपण उभे आहोत, त्यांच्या गढीवर आहोत. उद्या त्यांची जयंती आहे. या जयंतीच्या आज रात्री, पहिल्या रात्री आपण इथं त्यांना अभिवादन करतोय. माझ्याबरोबर आपल्यासाठी बोलण्यासाठी, आपल्याबरोबर बोलण्यासाठी किशोर चव्हाण होते, दाते पाटील होते. सविस्तर चर्चा झालेली आहे. बघूया सर्व शिवप्रेमींचे जय भवानी जय शिवाजी करणारे भगवा ध्वज खांद्यावर घेऊन सर्वसामान्य शिवसैनिकापासून पालकमंत्री पदापर्यंत बदल मारलेले पालकमंत्री उद्या या जयंतीला हजेरी लावून शिवरायांचरणी, भोसले घराण्याचरणी, संभाजीराजेंच्या चरणी आणि शहाजीराजेंच्या चरणी नतमस्तक होतात का? मी कॅमेरामन माजिद भाई बरोबर आपलाच राज.